वेलकम टू श्रावणीज किचन. आज बनवूया पाणीपुरी. त्यासाठी मी इथे 2 जोडी पुदिना घेतलेला आहे. चांगलं साफ करून घेतलं आहे आणि 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी अर्धा पुदिना घालून घेत आहे. त्यानंतर आपण इथे 2 छोटे चमचे जिरं घालून घेणार आहोत. 3 हिरव्या मिरच्या मी इथे घेतलेल्या आहेत आणि एक अद्रकचा तुकडा मी इथे घेतलेला आहे, 1 इंच अद्रकचा तुकडा. आता आपण हे सर्व मिक्सरला वाटून घेणार आहोत. वाटून झाल्यानंतर आपल्याला हे सगळं गाळून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपण गाळणीतून गाळून घेणार आहोत पुदिन्याचं पाणी. राहिलेला पुदिना सुद्धा आपण परत मिक्सरला वाटून घेणार आहोत. बघू शकता गाळून झाला आहे आणि जाडसर राहिलेला पुदिना आहे तो आपण परत मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत. अर्धी जुडी आपली पुदिना राहिला होता ते आपण परत मिक्सरला लावून घेत आहोत. सर्व पुदिना ॲड केला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये. आता इथे परत मी 1 हिरवी मिरची ॲड केली आहे, थोडंसं जिरं आणि थोडंसं अद्रकचा तुकडा पण मी इथे परत टाकणार आहे. कारण का 2 पुदिन्याच्या जुड्या होत्या म्हणून मी इथे परत मिरची, अद्रक, जिरं टाकून घेतलं आहे वाटताना. सगळं वाटून झालेलं आहे आणि आता आपण परत हे सगळं गाळून घेणार आहोत. पुदिन्याचं पाणी आपण गाळून घेत आहोत आणि राहिलेलं परत आपण वाटून घ्यायचं आहे मिक्सरला. इथे मी थंड पाणी ॲड केलेलं आहे वाटण्यासाठी. परत चांगलं पातळ असं वाटून घ्यायचं आहे आणि ते पाणी आपण पुदिन्याच्या पाण्यामध्ये इथे ॲड करणार आहोत भांड्यात. वाटून झालं आहे, गाळून घ्यायचं आहे. असं 1-2 वेळेला चांगलं वाटून आपण पुदिन्याचं पाणी गाळून घ्यायचं आहे. आता आपण इथे खजूर वाटून घ्यायचे आहेत. इथे मी पाव किलोपेक्षा जास्त खजूर भिजत घातले होते. 4 ते 5 तास भिजत घातलेले होते. त्यानंतर आपण खजुराच्या बिया बाजूला काढून घेणार आहोत. सर्व बिया बाजूला काढून घ्यायचं आहे आणि खजूर आपण मिक्सरला वाटून घेणार आहोत. त्यात मी थोडंसं 1 तुकडा असं गुळाचा टाकलेला आहे. वाटण्यासाठी आपण इथे थोडंसं पाणी पण ॲड करू शकतो जर वाटत नसेल तर. अख्खा खजूर वाटला जात नाही डायरेक्ट, त्यामुळे थोडंसं पाणी ॲड करायचं आणि वाटून घ्यायचं आहे. बघू शकता पातळ अशी पेस्ट आपली झालेली आहे. आता हेही आपण पुदिन्याच्या पाण्यामध्ये ॲड करून घेणार आहोत. बघू शकता ॲक्च्युली गाळायची गरज नाही आहे, चांगलं पातळ वाटलेलं आहे. असंच ॲड केलं तरीही चालेल, पण कधीकधी खजूर वाटला जात नाही तर त्याचे तुकडे राहतात, म्हणून मी इथे ते गाळूनच घेते. 1 वाटी चिंच मी इथे भिजत घातली होती 1 तास आधी, तेही आपण गाळून घेणार आहोत. चिंचेचा गाळ मी इथे वेगवेगळं पाणी केलेलं नाही आहे. तिखट पाणी वेगळं, गोड पाणी वेगळं असं मी काहीच केलं नाही आहे. सगळं मी एकत्र मिक्स केलेलं आहे. तुम्ही पण एकदा असं करून बघा. खूप छान पाणीपुरीचं पाणी लागतं आणि वेळ पण वाचतो आपला. मला अंदाज माहीत असल्यामुळे मी डायरेक्ट चव न घेता सर्व ॲड केलेलं आहे. एवढं चिंचेचं पाणी इनफ होतं, जास्त आंबटही होत नाही या अंदाजाने केलं तर. मीडियम असं पाणी होतं, तिखटही होत नाही, गोडही होत नाही. मीडियम लेवलचं असं पाणीपुरीचं पाणी आपल्या इथे छान होतं. इथे एव्हरेस्टचा मसाला वापरला आहे मी पाणीपुरीचा. 2 मोठे चमचे पाणीपुरीचा मसाला मी इथे ॲड केला आहे. चवीनुसार मीठ ॲड केलं आहे. थोडं काळं मीठसुद्धा मी इथे ॲड केलेलं आहे. सर्व मिक्स करून घ्यायचं आहे छान आणि त्यामध्ये आपण थंड पाणी ओतून घ्यायचं आहे. 1 बॉटल थंड पाणी मी इथे ॲड करणार आहे, कारण का पाणी आपलं थोडंसं जाडसर असं झालेलं आहे, त्यामुळे इथे मी 1 बॉटल थंड पाणी ॲड केलं आहे. आता बघू शकता आपलं पाणीपुरीचं पाणी मस्त तयार झालं आहे. आता इथे मी रगडा टाकून घेत आहे पुऱ्यांमध्ये. चण्याची डाळ मी इथे अर्धा तास भिजत घातली होती आणि नंतर कुकरला लावून घेतली होती. 7 ते 8 शिट्या काढून घेतल्या होत्या. चांगला रगडाही तयार झाला. आता
पाणीपुरीचं पाणी घेतलं आहे बाउलमध्ये सर्विंगसाठी. बघू शकता आपली पाणीपुरी आता मस्त अशी रेडी होत आहे. थोडीशी बुंदी मी इथे टाकली आहे, खारी बुंदी. मस्त अशी चमचमीत आपली यम्मी पाणीपुरी तयार झालेली आहे. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओज. लाईक, शेअर, सबस्क्राईब.